शहरात होळी उत्साहात साजरी झाल्यानंतर मंगळवारी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकार घडले। मुख्य रस्त्यावर गाड्या अडवून पैसे मागणे, राखेचे गोळे व दगडफेक करणे अशा प्रकारामुळे 7 ते 8 वाहनांचे नुकसान झाले। काही प्रवासी किरकोळ जखमी देखील झाले आहेत। दरवर्षीप्रमाणे शहरातील चौकात होळी दहन करण्यात आली आहे। दुसऱ्या दिवशी धुळवडीला मुले राखेचे गोळे घेऊन रस्त्यावर उतरतात आणि वाहनधारकांकडून पैसे मागतात। अनेक नागरिकही परंपरेनुसार प्रतिसाद देतात। मात्र यंदा काही तरुणांनी या परंपरेला वेगळी वळण दिल्याचे दिसून आले। एक ट्रॅव्हल्स, एक टेम्पो, 2 खाजगी बसेस, एक राज्यमार्ग परिवहन महामंडळाची तर कर्नाटक राज्यातील एक बस यासह 2 खाजगी वाहनांचे नुकसान झाले। स्कूलच्या बसवरही दगडफेक झाली आहे। गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर परिसरात हे प्रकार घडलेत। पोलीस बंदोबस्त असतानाही पथक पुढे सरकल्यानंतर काही तरुण पुन्हा रस्त्यावर येत असल्याचे दिसले। माहिती मिळताच पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना समज दिली। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून पुढील काळात कडक कारवाईची मागणी होती आहे।